राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची जी घटना आहे ना, ही कुठं बाहेर सोशल मीडिया आमका तमका ह्याचा विषयच नाही. 4-5 गावात चर्चा आहे. आमची पंचक्रोशी आहे, आम्ही जिथं राहतो बऱ्याच तालुक्याच्या बाउंड्रीवर आहे. तुम्हाला सांग, आमचा जिल्हा पुणे, आम्ही मोड तर शिरूर तालुक्यात, पण अगदी 1 किलोमीटर ओलांडलं की आम्हाला दौंड तालुका लागतो. अगदी 15 किलोमीटर ओलांडलं की आम्हाला श्रीगोंदा तालुका लागतो. जिल्हा बी बदल, अहिल्यानगर चालू होतो, पुणे संपतो, काष्टी असा विषय. आता ही जी घटना आहे ही बरीच गुंतागुंतीची, आपल्याला काय कोणाला बदनाम करायचं नाही. त्यांचं लाईफ आहे, आयुष्य आहे, पुढं कुठंतरी दुधात साखर पडावं असं सगळ्यांनाच वाटतंय. काय विषय तुम्हाला इसकाटून सांगतो, आणि त्यामुळं फक्त दौंड तालुक्यातली एवढं सांगितलं तरी पुरेसं आहे. एक मुलगी आईबापाने लहानाची मोठी केलेली, अतिशय लाडकी, अतिशय शेफ हरलेली, अतिशय मोबाईलच्या आहारी गेलेली, गर्लफ्रेंड बरोबर बॉयफ्रेंड पण असणारी, फक्त मित्र बरं का, बाकीचं काय वाईट मनात आणू नका तुम्ही. अशा प्रकारची एखादा एक शब्द बोलला की लगेच फटकून दुसरा शब्द फेकणारी, अशा बऱ्याच समाजात. कधी कधी असं वाटतं असल्या अवलादी एखाद्या चांगल्या पोरचं वाटलो करा यांच्या गळ्यात पडून आहेत बा. नाही तर ती नाही लग्न केलेलं परवडलं बा, पण ती मुलगी चांगली सुस्वरूप, पुढचा जर साकट पाहिजे का नाही, पुढचा जर नवरदेव चांगला असेल ना, मुलगा चांगला असेल ना, तर त्या प्रमाणात त्याला मुलगी मिळावं. ती पूर्वी पैसा आता कोणी ऍडजस्ट करून घेत नाही, प्रचंड वाढले घटस्फोटाचं प्रमाण. टावेल बेडरूम मध्ये त्या बेडवर टावेल साईडला ठेवला म्हणून घटस्फोट मागणाऱ्या स्त्रिया आहेत. टावेल का ठेवला बेडवर? अवघड भाऊ. लई शिकले की उकलेलं कार्यक्रम होते भाऊ सगळा. लई डोक्याला ताण झालाय. बरं, यांच्याशिवाय तो विषय पुढे चला. आता काय करता, काय होईल ती देव जाणे भाऊ. लय प्रमाण बिघडले. एक मुलगी आहे, लग्न करून दिलं शेजारच्या गावात, दोन्ही गावं दौंड तालुक्यातली. त्या इतका नवरा चांगला मानला. हे बघ, 3.5-4 एकर जमीन आहे, बागायती आहे, घरदार व बंगला, बारखाच बंगला, सगळं करून ठेवतो यासाठी. तुला काम फक्त एकच, खायचं, घरचं बघायचं, पाय सुद्धा मळून देऊ नको, शेतीत सुद्धा जाऊ नको. तिथे एक वाटकर ठेवलेला, त्याचा एक व्यवसाय निमित्त हा बाहेर यायचा, संध्याकाळी घरी परत. अत्यंत चांगला नवरा, निर्व्यसनीशिवाय, सगळं सुखाशी, डबं सगळं भरलेलं, तेल आहे, तूप आहे, खाणं पिणं आहे, फळं आहे, सगळं फ्रीजमध्ये ठासून सफरचंद भरल्या. काय पाहिजे आज? सणावाराला साडी बी मिळते, सणावाराला दागिन्यामध्ये दागिना मिळतोय. मग ती इतकं सुखाशी भेटल्यामुळे तिला 2 पोरं तर खेळता 4-5 वर्षात झाली भाऊ. आता ही विषय असा की पहिला पोरगा 6 वर्षाचा झाल्यामुळे तो पहिलीला टाकला त्यांनी. घटना गेल्या महिन्यातली आहे, सप्टेंबर मधली. पहिलीला टाकला आणि 2-2.5-3 वर्षांनी एक पोरगा झालं. ते आपलं चालायला लागलं होतं, नुसतं पळायचं चांगलं, फार देखणं. शिवम थोरल्याचं नाव, शुभम धाकट्याचं नाव, महादेवाची नावं ठेवली. त्या बाईसारखी सुखी बाई आहे का हो? जीव लावणारा नवरा आहे, सासू सासरं बी आहेत. बाई तू कर, आम्हाला घाल. सासू तर अशी आहे, तू किती काम करते, तू असं कर, चपात्याचं पीठ मळ, मी चपात्या करते, आता मी जाडून घेते, तो मी भांडे घासते, तोवर तू ते हे कर. कामात मदत करणारी. काय पाहिजे अजून? पण एक वस्तू त्या बाईकडे होती, तिचं नाव आहे स्मार्टफोन. तिला सगळी 5 बोट हातासकट तुपात असताना, दुपारच्या पारी मोकळ्या वेळेत काम आवरलं, पहिल्या बाया बघायच्या बा. आता ते रामायण महाभारत तेव्हा दुरीत होतं कार्यक्रम. त्याच्यानंतर बघायला लागल्या स्त्रियांच्या मालिका, 1 बायको 4 नवरं, याने याच्या सगळं लफडं, त्या सगळं लफडं, कधी कधी बायांचं लफडं. शिलय अशी, तिचा स्वभाव तसा, तिला डोळे फिसकारते दुनिया. ती बुद्धीच तेवढी, तुम्हाला काय सांगायचं.
तो काळ सारलाय, आता मोबाईलवर जोडल्यात बुवा. आता काय ही घासाघाशी बघत त्यात का लेस्बियन बघत त्यात का काय, यांची यांना माहित. पण माझं एक नॅचरल मत तुम्हाला सांगतो, नॅचरली नैसर्गिकरित्या स्त्रीची ओढ ही पुरुषाकडे असली पाहिजे आणि पुरुषाची ओढ ही स्त्रीकडे असली पाहिजे. प्रपंच इतका सोपा नाही. ही सगळे व्यवस्थित चाललं असताना त्या मोबाईलवर फ्रेंड रिक्वेस्ट, फोन, हाय हॅलो, असं अमकं तमकं लागलं ते चालूच. काय नसलं तरी जुन्या मिरच्या दळणातून खडं टाकणं अशी पडेल कामं घरातली म्हातारी माणसं करत असतात, डोक्यावर पदर घेऊन. काही पाखडून ठेवायचं, काही चांगलं करून ठेवायचं, चिमण्या कोंबड्यांना टाकायचं. हा, उन्हाळ्यात कोरड्या ताळायच्या, सांडगं काढायचं, पापड करायचं. जुनी माणसं लय वेगळी हो. आपल्या आईच बघा ना, आजी बघा, लय ती पाखाडणे बेकार रानातलं धान्य असतं, काही मात्र असतं, मात्र म्हणजे मिक्स असतं थोडं, ते नीट करावं लागतं. सगळी जुनी माणसं करायची. गेलं दिवस ते. आता पॉलिश डाळ खातोय आपण. बराच कॅन्सरचं प्रमाण वाढलंय त्या पॉलिश डाळीमुळे. शेतकऱ्यांसाठी मुलांना सांगतो, ग्रामीण भागात तुरीची डाळ, तूर विकत घेऊन, तूर 120 रुपये किलो आहे दुकानामध्ये, 50-55 रुपये किलोनी तूर विकली जाते. प्रोसेस मशीन टाका, छान अर्धा किलो पावशेरने 1 किलो मध्ये पॅकिंग करा. शहरात कुठल्याही कोपऱ्यात आणून तुरीची डाळ विका विदाऊट पॉलिश. हा, 1 रुपया कमी नका घे, 1 रुपया जास्त नका घे, 120 का, तरी तुम्ही लोकपती झाल्याशिवाय राहणार नाही. आता इथं काय घडलंय तुम्हाला सांग. सगळे व्यवस्थित चाललं असताना ती आकर्षित झाली बघा एका मुलाकडं. ती बी बिगर लग्नात 21 वर्षाचा टोन गाई, तरणा बांड, 28, 29, 30ची पार. हा बघा, या असं चाललंय आता. पुरींला आवडतो वयस्कर, मुलांना आवडतात आंटी बेमटावाल्या एवढा जाड. काय व्हायचं दुनियात कोणाला माहिती. कोणाचं आकर्षण कुठे सांगता येत नाही. शिला आवडलं बा त्यो रगाट, असं 21चा मुसमुस करणारा, तुसतुस करणारा बोकडावानी. आवडलं त्याला गेलं नाही. फोन, हाय हॅलो, गपचिप बाजारला बनवून गेले, तिकडं टांगड्यावर करून आली बो एकदा तर. म्हणजे खोंड्या झाल्या. विषय असा असतो, कस काय बायाला लुगडीवर करू शकतात परपुरुष संघ. हे नर सबडणाचा कोड आहे तुम्हाला सांग. किती स्त्री देवण कशी बनव, किती लाज असावा, किती त्यामध्ये लाजणं मुरडणं, किती तिला गुण दिले, किती सात्विकता दिलेली, दैवी अंश दिलेला आहे. हा, पण त्यात ते सर्व सोडून निवळ कायदेशानी काय झाल्यात, कायदाशिनी राक्षसी अवतार. पुतना होती बघा ती, त्या श्रीरामचंद्राने थानं कापलेली पुतना राक्षसी. हा, कसला प्रकार झाला यांचा आता. शेच्या पॉन्ड सवरीच्या मोबाईलवर, हिच्या लटक्या झटक्यावरून बोया कातरण्यावर जाऊ नका. हिच्या डोक्यात जे मेंदू येतो कसा चलतोय, पोरं मारित्यात, ह्या नवरा मारित्यात. इज्जत बिज्जत तर गेली बोसाड्यामध्ये, तर इज्जतीचं काय राहिलं नाही आता. काही करायला लागली बाई राव. असं कुठं होतं का पहिलं. जाऊन द्या मारून. तिला त्या आवडला, खोंड्या 4-2 वेळा झाल्या, गेली ना बाई पळून त्याबरोबर. 2 पोरं सोडून. ती एक बारक पोरग तर शुभम, ते मम्मा ते तर ऐश्वर्या, त्याला सोडून दिला, गेली पळून. आता यांना नेमका तपासच नाही भाऊ काय झालं. घरातली चालती बोलती बायको गेली म्हणलं, ह्यांनी म्हणले कुणीतरी उचलून नेली बघा, तपासच नाही ना काय विषय. उचलून नेली काहीतरी बाई अपहरण झाला. पटकून पोलीस स्टेशन गाठलं. दौंडचा आमदार आहे राहुल कुल, ऍक्टिव्ह पर्सन या. वैद्यकीय क्षेत्रात त्या माणसाची मदत मी मानतो त्याला. का वैद्यकीय क्षेत्रात त्या माणसाने 1 नंबर मदत केली. हा, चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. निम्यारातचा फोन करून द्या, दुपारचा कधी होणार. तो माणूस थोडा जरी फ्री असला ते फोन उचलतो, हे पण मला मान्य. ती फोन केला आमदारला पोलीस स्टेशनला फोन. आमदारला फोन आल्या पोलीस स्टेशन कसं 90 नाही, काटा तुटूच तर पळतो तुमच्या भाषेत सांग. पोलीस स्टेशनने म्हणले ठीक आहे. पोलिसांच्याकडे डिजिटल विभाग आहे, सिस्टीम आहे. आता थोडं काम तंत्रज्ञानाने पोलीस डिपार्टमेंटचं हलकं केलंय थोडं. सिग्नेचर टाकला. पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7:30-8 वाजता डायरेक्ट मुंबईत उघडला. ती मुंबईत फोन ऍक्टिव्ह दाखवायला लागला. लगेच पथक तिथं काय फोनवर कार्यक्रम असतो. लोकेशन बिकेशन असे फोटो बिटो पाठवले. अशी महिला बेपत्ता, इथं लोकेशन मुंबईत.
त्या ताब्यात. मुंबई पोलिसांनी पटकून क्विक 10 मिनिटात ताब्यात घेतली, लोकेशन पकडली बा. 10-15 मिनिट लागले असेल त्यांना. बघा डिजिटल जुग आहे. पकडली. तिच्याबरोबर ते पंटर होता तो ताब्यात घेतला. इथलची टीम गेली, त्यांना उचललं. जिथं गुन्हा गाडला, जिथून अपहरण केलंय तिथं, कारण अपहरणाचा गुन्हा केलता इथं. संध्याकाळी 8:30-9च्या आसपास रात्रीचं ती बाई खुर्ची आणून बसावली, तो ठोके आणून बसावला. पोलीस स्टेशन हे महिला कर्मचारी आहेत. त्या पुरीचा आई बाप भाऊ आणि त्या ठिकाणची दोन्ही बाजूची लोक तिथं. पोलिसांनी पहिल्यांदा त्या बाईला प्रश्न विचारला, मेन मुद्द्यात हात घाल. आपण कोणा जरी तिचं तिचं काय स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट इतकं खतरनाक होत. उभीच होती बाय, काय बसली नव्हती. म्हणली मी माझ्या मर्जीने माझा प्रपंच सोडून दिला, मी याच्याबरोबर राहणार आहे आणि याच्याबरोबर मला माझ्या इच्छेप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. पोलिस जरा सावरून बसले, कारण स्टेटमेंट ही केस अपहरणाची नाही ही त्यांना कळून चुकलं. संमतीने असल्यावर पोलीस काय करत नाही का, कायदा आहे तसा. आपला नवरा जिवंत असताना, पोर हयात असताना, रांगत बागडत असताना एक बाई स्वतःची शरीराची आग विझवण्यासाठी परपुरुषाची संबंध ठेवू शकते, संपला विषय. पण सामाजिक गडी हा बी काय भाग असतो. सगळाच कायदा काय चाटायचा का असला कायदा, त्यात बदल केला पाहिजे. काय परिस्थिती आहे काय ह्या गोष्टीमध्ये पोलिसांनी सांगले, आता आपलं डोकं जर जास्त चाललं, पोलिसांना माहिती कायद्याचं पालन केलं पाहिजे. मग पुरीचा त्या बाईचा जो नवरा होता, बगलं आणलं होतं शुभम बार. म्हणला बाई तर फकाळलेली दिसती, बाई मला सोडून दुसऱ्याबरोबर राहायचं म्हणते, कवळ्या केरळ्या पोराबरोबर 21 वर्षाच्या. बर, त्या जातीचा पण विषय होता. दोघं वेगवेगळ्या जातीचे होते. फार आबरूदायच काम झालं म्हणले. आता मग एक काम करू, हिला माया फुटन म्हणून त्या नवऱ्याने काय केलं, ते पोरग आईकडे सोडलं. त्या पोरग मगाच्यापासून ते वडगेतच होतं त्या बापास तिथं, कारण त्याला ती आईच होती ना. जगातली सगळ्यात सुंदर वस्तू आई. त्या पोराचा विषय होता. आपल्या तुमची माझी सगळी सुरुवात आईपासून. आईला पर्याय नाही. 98% चांगलेच, त्याबद्दल वाद नाही, पण 2% बिघडल्याच भाऊ. आता ही दुनियात अशी झाली. त्याने ती पोरग खाली सोडलं. ती आपलं रांगत रांगत त्याच्या पैंजणाचा आवाज त्या उभी राहिली होती. तिथं जाऊन त्याच्या गुडघ्याला त्याने आणला, मम्मा मम्मा. त्या काय त्यात आनंद वर्णावा त्या मुलाचा, काय ते हे. हिला खाली काय पायाला येणी चांडाळणी ही बघितलं, आणि त्याच्या डोकं ना असं डोक्याला असा झटका दिला, ती बदकून डोकाव पडलं माग. याला म्हणतात कलियुग. स्वतःचा पोटचा गोळा शुभम तिरड, त्यालाही कळणार नाही काय चाललंय. हिला पाहिजे गोळ्या 7 इंचाचा, त्याच्या पायी काय चाललंय 3 इंचाचं. कुठे गेलं. बऱ्याच तुम्हाला सांगतो, बऱ्याच आईबापांनी, आता लोक मी सांगतो शांत, बऱ्याच आईबापांनी कोणाला कळलंय नाही, यांना मारून 7 फुटा खाली गाडून टाकले. तुम्हाला सांगतो 7 फूट गाडल्यात बाया, पार अशी फाकाळल्या पुरी बिरी. मला हेच लग्न करा पाहिजे, काहींना फाशी दिली. ह्या घटना घडल्या त्या जाखरी त्या आल्याच नाही समोर. हे कारण आहे. बरेच आईबाप स्वतःच्या भाऊ असतो अजून पूर याच्यात लग्नाच्या, ही जर कुळाचा नाश इज्जत काचा विचार करून नुसतंच ठिसठिस करत असन. 16-13 सारखी ट्रकचं नाव आहे 16-13, जुने आमच्या काळातल्या. एअर ब्रेक आलतं, दाबलं का ठिस. तुम्हाला कळायचं नाही आतलं. ठिसठिस करते ना खलास. अशी सुद्धा प्रकरणं घडलेली आहेत. तारतम्य आत्ताचे आईबाप आहेत शांत आहेत, थंड डोक्याने विचार करणारी आहेत. कुठत्यात एक खायची आरती खात्यात, रडत्यात. पाहुणाऱ्याचा समारंभाला जात नाहीत. पुरीने तोंडाला काळ लावलं, काय करणार. सोडून देतात. बाईत कशी जगायत तशी जाऊ दे. पोलिसांचा सुद्धा आत्मा कस तरी झाला. पोराला खाली ढकलून दिल्यावर सगळीच लोक चाट पडली. ठोके आपलं उभा होता, ठोके निवांत शांत. त्याला माहिती आहे आपला फोरप्लेच असा आहे, आपला संबंध करण्याची क्रियाच अशी की बाई फाकळू शकत नाही. प्रेम आहे प्रेम, ठोकाठोकी प्रेम आहे. काय दुनिया निघाली. ती बाईने परग ढकलून दिलं. त्या पोलिसांना वाईट वाटलं. त्यांनी म्हणले हे बघ,
महिला कॉन्स्टेबल का महिला कॉन्स्टेबलनी समजून सांगितलं. तू मुलं बघ, प्रपंच किती चांगला आहे. सगळ्यात महत्वाचं, नवरा तिला आहे त्या परिस्थितीत माफ करायला तयार होता. झालं गेलं सोडून दे, पण माझा बी प्रपंच तुटन. आता एक तर मुली मिळत, चांगल्याला मिळणार तर माझा दुसऱ्या जागेला कुठे मिळणार आहे. लेकरांचं कसं काय, त्याला पोरात जीव अडकलेला, बायको जीव अडकलेला, सगळे अवघड परिस्थिती. ह्या ठिकाणी 4, 4:30, 5 वाजल्या तरी त्या बाईनी एकाच गोष्टी ठाम राहिली नाही. शेवट त्या पुरीच्या बाप तिथं उभा होता. त्यांनी म्हणजे तळतळून तळतळून रातभर ते बी जागा, त्या पुरीच्या पाया पडायचं तरी पोरगी ऐका ना, बापाच्या सुद्धा. त्याने लहानपणी काढलंय तुला, टाळूवर तेल आणलंय, फराकी आणल्यात, चटे आणल्यात, तुला शाळेत घातली, पाठी घेतली, मिरवली, सायकल शिकवली, काय नाही केलं बापाने तिच्यासाठी? नाही. 7 इंचाचा ठोक्याबाई गोल्याबाई. हा, कलियुग. शेवटच्या बापाने डोकं असं चालवलं, दिवस उजडायला लागला होता. चक्कर आली का त्यांनी आणली मला माहित नाही, पण ती म्हातारा धाडकुनी पडलं बा खाली. म्हातारा पडलं खाली. शिनी मग म्हातारा खाली पडल्यावर तिला वाटलं आता ही माणसं मारायला आली काय माझ्या ह्या हे कोरपाना पाय. काय बाई आहे बा, मला 8 दिवसाचा वेळ द्या विचार करण्यासाठी. बस सगळ्यांना सकारात्मकता वाटली बा, आईला काहीतरी चांगलं होईल. ठोक्या कुचांबला जरा, म्हणलं माझं काय नाही बा, मी म्हणेन तसं, आपलं काही नाही. पण मला तिच्यावर प्रेम आहे, मला त्यावर संसार करायचा आहे, आम्हाला लग्न करायचे, बाकी मला काय माहीत नाही. ती म्हणे नाही नाही, ती म्हणे येस ना, तिच्यासाठी मरा तयारी. ठोक्याचे उत्तर. आपण कोणाला भेट नाही, मी असांनी तसांनी झाटू म्हणते, तुम्हाला माहितच नाही. 2 वेगवेगळ्या जातीची, त्यामुळे ते बोलावं लागते. त्यातून तोडगा असा निघाला. पोलीस स्टेशन समजून सांगितलं, म्हणजे कायदा सुव्यवस्था कोणी हातात घ्यायची नाही, काय नाही, कोणी मेलं नाही पाहिजे, कोणी काय नाही झालं पाहिजे. काय असेल ते चर्चेनी 8 दिवसाचा वेळ मागते ना, बदल होईल. आईबापाच्या संपर्कात जाऊ द्या. पोरं दोन्ही आता नवऱ्याकडं. ती म्हणली पोरे बेरी मग गरज नाही मला, तू घेऊन जा, तुझी येत ना तू घे, तू माझ्या मळा उठलाय, तुम्हाला मनासारखं जगू देत नाही. शी आई बापाकडं. 8 दिवस म्हणता म्हणता आज महिना झाला जो 20 दिवस, 20-22 दिवस झालं. ती तिकडे इकडे, तिकडे इकडे निरोप नाही, इकडे तिकडे निरोप नाही, कोण कोणाला फोन उचलत नाही. तिचा फोन चालू आहे मात्र. हाय रे, कुठे आहे रे तू? किती दिवस झाले यार, तुझं बोलणं सुद्धा नाही, तुझा आवाजही ऐकला नाही. या असं फोन. अशा घटना घडणारे तुम्हाला सांगतो की मला कचकटून बांधवले तुम्हाला सांगायला. 4-4, 6-6 स्टोरी, त्यातली एक बरंच सांगतोय मी. हा, एवढं भयानक चाललंय. इकडची दुनिया तिकडं होऊन द्या, पण एक ध्यानात ठेवा, आयुष्यात येऊन बायकोचं सिलेक्शन करायला चुकू नका. आयुष्यात येऊन ते दिवस काळ गेला, बायको करीनन, मजा करीनन, पोरं काढीनं, सगळं माझं नीट होईल, सावध आणि सुरक्षित राहील, त्याचं जगणं इथून पुढं. काय होतंय बघू भविष्यात, पण सगळीकडे बोबाटा झाला, सगळीकडे माहीत झाले. 2-4 गावात हा विषय पांगलेला आहे. पाहुणा रावळ्याचं सगळ्याला माहिती, ज्याला माहीत नाही त्याला बाकीचं पाहुणा रावळ्याचं असं झाले बरं का. गेली पळून आमची तर ही दुनिया आहे. त्याच्यामुळं सावध राहा, सुरक्षित राहा, सगळ्यात महत्वाचं जिवंत राहा. रामकृष्ण हरी माऊली.